राम राम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, नोव्हेंबर संपत आला, उन्हाळी कांद्याचे बाजारभाव यावर्षी काही वाढले नाही. आता नवीन कांद्याचे बाजारभाव जर पाहिलं तर काही ठिकाणी नवीन कांदा चांगला विकत आहे, तर काही ठिकाणी नवीन कांद्याला बाजार मिळत नाही. तर नेमकी मार्केटची परिस्थिती काय आहे? डिसेंबर आलाय, कांद्याचे बाजारभाव आता सुधारणार का? अशा बऱ्याच कॉमेंट्स आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या खाली येत असतात. मित्रांनो, त्यामुळे मी आता हा व्हिडिओ आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी बनवत आहे. मित्रांनो, आपल्याला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझा बळीराजाला जोडून राहायचं आहे. कारण माझा बळीराजावरती कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना अगदी विनामूल्य माहिती ही आपण देत असतो. तर मित्रांनो, आता आपण सुरुवातीला जुन्या कांद्याची परिस्थिती जाणून घेऊया. मित्रांनो, यावर्षी जुन्या कांद्याचे दर वाढलेच नाहीत. कारण यावर्षी आपण जर पाहिलं तर कांदा बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी पिकवला होता. कांद्याची उपलब्धता चांगली होती आणि बाहेर देशामध्ये कांद्याची निर्यात जर पाहिलं तर सर्वात जास्त निर्यात बांगलादेश व श्रीलंका या ठिकाणी भारतामधून निर्यात ही होत होती. कारण हे देश आपल्याला जवळ आहे. आता यामध्ये बांगलादेशने यावर्षी आपला कांदा हा घेतलाच नाही. तसेच श्रीलंकेनेही निर्यात ही श्रीलंकेमध्ये जी होत होती तीही निर्यात बंद झाली. आणि मित्रांनो, त्यामुळे आपला कांदा यावर्षी बाहेर हा जास्त गेला नाही. आता आपल्याला इतर ठिकाणी माहिती मिळाली असेल की यंदा कांद्याची निर्यात वाढली, यंदा कांदा जास्त बाहेर गेला. तर मित्रांनो, तसं काही नाही. मागील वर्षी सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क हे लवकरच लावलेलं होतं आणि त्यामुळे मागील वर्षी कांदाच बाहेर गेलेला नव्हता. आणि त्यामुळे त्याच्या तुलनेत जर पाहिलं तर यावर्षी कांदा निर्यात जास्त झालेली आपल्याला दिसून येते. परंतु कांदा निर्यात ही कमीच झालेली आहे. ज्या प्रमाणामध्ये कांदा निर्यात व्हायला पाहिजे नव्हता त्या प्रमाणामध्ये कांदा निर्यात झाला नाही आणि त्यामुळे कांद्याचे बाजारभाव आपल्याकडे दबावात राहिले. कारण मागणीच्या तुलनेत पुरवठा बाजारामध्ये जास्तच हा होत आहे. मित्रांनो, आपण गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वीच पोल घेतला होता. त्यावेळेसही मी आपल्याला सांगितलं होतं की शेतकऱ्याकडे बऱ्यापैकी कांदा हा शिल्लक आहे उन्हाळी. आणि आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर अजूनही उन्हाळी कांदा बाजारपेठेमध्ये बऱ्यापैकी येत आहे. परंतु आता उन्हाळी कांदा संपण्याच्या मार्गावर आलेला आहे अशी परिस्थिती झालेली आहे. आणि मित्रांनो, दिवसही झालेले आहेत. नोव्हेंबर एंड आता जवळजवळ आलेला आहे, डिसेंबर येत आहे. त्यामुळे आवकेचा दबाव थोडासा कमी हा होऊ शकतो. आणि आवकेचा दबाव जर कमी झाला तर नक्कीच कांद्याचे बाजारभाव आपल्याला सुधारलेले दिसून येऊ शकतात. शेवटी आवकेवर आहे. नवीन कांद्याचं जर पाहिलं तर नवीन कांदा महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये येण्यासाठी अजूनही थोडे काही दिवस लागणार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये पावसाने बऱ्यापैकी नुकसान नवीन कांद्याचं केलेलं आहे. जो कांदा आहे त्यावर मोठ्या प्रमाणात करपा पडलेला आहे. अशी परिस्थिती आहे. चांगल्या क्वालिटीचा जर कांदा बाजारात नवीन येत असेल तर नक्कीच त्याला चांगला बाजार हा मिळताना सध्या दिसत आहे. कारण क्वालिटी माल बाजारामध्ये अगदी कमी आहे. जुन्या कांदा बाजारामध्ये येतोय, त्याची क्वालिटी आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. नवीन कांद्याला जर चांगला कांदा असेल तर त्याला क्वालिटी बेस्ट असेल तर नक्कीच भाव मिळणार आहे. कारण क्वालिटी मालाला मागणी आहे. क्वालिटी माल बाजारात सध्या कमी आहे. मित्रांनो, त्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी आहे की नवीन कांदा अजून बऱ्यापैकी बाजारात येत नाही. नवीन कांदा बाजारामध्ये आजची परिस्थिती पाहिली तर कमीच आहे. पण जुन्या कांद्याची आवक बऱ्यापैकी अजूनही बाजारपेठेमध्ये आहे. आता येणाऱ्या दिवसामध्ये फक्त आवकेवर कांद्याचे बाजारभाव हे असणार आहेत. आवक ज्यावेळेस आपल्याला कमी होताना दिसेल त्यावेळेस नक्कीच बाजारामध्ये सुधारणा ही होणार आहे. आणि आपल्या भागामध्ये किती कांदा आहे कमेंट बॉक्समध्ये आपण ते नक्की टाकायचं आहे. इतर शेतकरी मित्रांनाही त्याची माहिती ही होत असते की कांद्याची उपलब्धता किती आहे. तर मित्रांनो, नवीन व जुन्या कांद्याबद्दल आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती ही जाणून घेतली.
आणि कांद्याचे दर येणाऱ्या दिवसामध्ये कसे असणार या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त कांद्याचे दर हे येणाऱ्या दिवसामध्ये आवकेवर अवलंबून असणार. आणि मित्रांनो, नक्कीच उन्हाळी कांद्याची आवक कमी कमी होत गेल्यानंतर कांद्याचे बाजार हे चांगले असणार आहेत. नवीन कांदा क्वालिटीचा जर आपण पिकवला तर नक्कीच त्याला बाजार हे मिळणार आहेत. त्यामुळे नवीन कांद्याला जपणं हे आपलं काम आहे. चांगला कांदा पिकवा, तर चांगले पैसे नक्कीच आपल्याला मिळणार आहेत. बाजार आपल्या हातात नाही, परंतु कांदा पिकवणं आपल्या हातामध्ये नक्कीच आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.